नमस्कार. तर आज आपण एक विषय डिस्कस करणार आहोत. तर विषय असा आहे की विदाऊट कुंडली एखाद्या व्यक्तीचा शनी हा ग्रह कसा आहे, तो खराब आहे का, हे आपण कसं माहीत करून घेऊ शकतो. तर फॉर्मॅट तसाच असणार. मी पहिले शनी हा ग्रह कसा आहे हे आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर लक्षणं आपण बघूया की वाईट शनी असेल कोणाचा तर त्याची लक्षणं काय, आणि त्याच्यानंतर त्याच्यावर उपाय काय. कारण उपाय सांगितलंच गेला पाहिजे, तो जास्त म्हणजे तोही महत्त्वाचा आहे, इक्वली महत्त्वाचा आहे समस्येवरचा. तर आता आपण पहिले बोलूया शनी म्हणजे काय. तर शनी हा कशाचा कारक आहे. शनी हा दुःख देवता म्हणतात त्याला, म्हणजे दुःखाचा कारक आहे. दुःख, पीडा, त्याच्यानंतर डिप्रेशनचा कारक आहे शनी, कर्मकारक आहे. त्याच्यानंतर वृद्ध व्यक्तींचा कारक आहे, अंडर प्रिव्हिलेज लोक आहेत त्यांचा कारक आहे शनी हा ग्रह. तर ही होती शनीची थोडीफार कारकत्व, म्हणजे बरीच असतात, त्यातली मुख्यत्वे जी आहेत ती आता मी एक्सप्लेन केली. तर आता आपण वळूया लक्षणांकडे. तर कसं ओळखायचं की एखाद्या व्यक्तीचा शनी हा ग्रह खराब आहे कुंडलीतला. तर त्याचं मुख्य लक्षण असं की त्या व्यक्तींमध्ये ना तुम्हाला पेशन्स दिसणार नाही. पेशन्सची कमतरता, म्हणजे उतावीळपणा, एक अतिशय उतावीळपणा असतो काही व्यक्तींमध्ये. तर तो उतावीळपणा हे कुठेतरी एक लक्षण आहे की शनी हा ग्रह कुंडलीतला खराब आहे. एखादा व्यक्ती तुम्हाला उतावीळ दिसला तर तुम्ही जजमेंट मारू शकता तसं. त्याच्यानंतर दुसरं असं आहे की त्यांची काही लोक असं ज्यांची भांडणं होत असतात सारखी, त्यांच्या ऑटो ड्रायव्हरबरोबर, कॅब ड्रायव्हरबरोबर, किंवा कस्टमर केअर सर्व्हिसवाला जो असतो, फोन करतात आपल्याला, त्यांच्याबरोबर काही सारखी भांडणं होत असतील. रिक्षावालेबरोबर, कॅब ड्रायव्हरबरोबर ह्यांच्याबरोबर जर भांडणं होत असतील तर हे कुठेतरी लक्षण आहे की शनी हा ग्रह कुठेतरी खराब असू शकतो कुंडलीमध्ये. त्याच्यानंतर आणखीन एक लक्षण म्हणजे की जे मेड्स आहेत आपल्या घरी, म्हणजे कामाला ज्या ताई मावशा ज्या येतात घरी कामाला, त्यांच्याशी काहीतरी भांडणं होणं, किंवा त्यांच्याकडनं काम आपण व्यवस्थित करून घेऊ शकत नाही आहे, आपल्याला अपेक्षित असलेलं आपण सांगू शकत नाही आणि करून घेऊ शकत नाही, हेही एक कुठेतरी लक्षण आहे की शनी हा ग्रह कुंडलीतला खराब झालेला आहे. त्याच्यानंतर थोड्या वेळाने, म्हणजे थोड्या वेळाने आजारपण येत असणं, हे सुद्धा एक लक्षण असू शकतं. काही मोठा इलनेस, लाँग टर्म इलनेस, असं सगळं, ही सगळी लक्षणं त्याची असू शकतात. तर तुम्ही ही लक्षणं बघा, आणि ह्यातली जर लक्षणं मॅच झाली तर मग आपण म्हणू शकतो की शनी हा ग्रह बॅड आहे. तर आणि हा ग्रह काही वेळासाठीच बॅड आहे तुमच्याकडून, असं असू शकतं की नेहमीसाठी बॅड नाही आहे, काही वेळासाठी हा ग्रह बॅड आहे कुंडलीमध्ये. त्याच्यानंतर आता आपण बोलूया की ह्याच्या रिमेडीज काय आहेत. तर ह्याच्यावर उपाय असा आहे ना की जे म्हणजे काय म्हणतात त्याला, आजारी आणि असे जे म्हातारे लोक आहेत त्यांची सेवा करणं, हा एक त्याच्यावरचा अतिशय चांगला उपाय. त्यांची सेवा करणं. जे डिसॅबल्ड व्यक्ती आहेत, म्हणजे फिजिकली चॅलेंज व्यक्ती आहेत, डिसॅबल्ड व्यक्ती आहेत, नेत्रहीन व्यक्ती आहेत, त्यांची मदत करणं, हा सुद्धा एक अतिशय चांगला उपाय आहे. शनी जर खराब असेल तर अतिशय चांगला उपाय त्याच्यावरचा. त्याच्यानंतर तुमच्याकडे समजा गाडी आहे, अलिशान गाडी आहे, तुमचं सगळं स्वतःची गाडी आहे, ड्रायव्हर आहे, पण तरीसुद्धा तुम्ही कधी कॅबने वगैरे जाता, प्रायव्हेट पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरता, हे एक कुठेतरी हंबलनेसचं लक्षण आहे. आणि हा त्याच्यावरचा उपाय आहे वन ऑफ दी, की अर्थात हा उपाय करणार नाही, म्हणजे प्रॅक्टिकल वाटणार नाही सगळ्यांना, पण हा एक त्याच्यावरचा उपाय आहे असं करणं. त्याच्यानंतर एखाद्या आश्रमामध्ये गुरुची सेवा करणं. सो काय आहे ना, शनी हा ग्रह सेवेचा कारक आहे. सो सेवा त्या प्रकाराने हा देव प्रसन्न होतो सेवा दिल्याने. तर आश्रमातल्या गुरूंची सेवा करणं, चांगल्या व्यक्तींची सेवा करणं, हा सुद्धा एक अतिशय चांगला उपाय आहे त्याच्यावरचा. तर हे होती शनी खराब असल्याची लक्षणं आणि त्याच्यावरचे उपाय. तर ही लक्षणं तुम्ही ॲप्लाय करून बघा, आणि वाटली तर तुम्ही हे उपाय करू शकता शनी ग्रह जर खराब झालेला असेल तर. तर ही व्हिडिओ कशी वाटली हे मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.